आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोमलत हिंडणाऱ्याला देव भेटला नाही. ही देवाच्या नावावर जी बोमलत हिंडतात ही लोक, ही कामचुकार मंडळी आहे. काम गोड लागलं नाही का आमच्या बोकंडी यायचं, तसं नाहीये ते. ओविनी डायका कर्म हाच देव आहे. जगातल्या कोणत्याही ग्रंथाने तुम्हाला बोंबलत हिंडायला सांगितलं नाही. हे बायका पोरं सोडा बोंबलत हिंडा कोणता ग्रंथ आहे? कोणता ग्रंथ आहे? भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, कोणता संप्रदाय आहे? बायका करू नका, मोबाईल मधला गेम खेळा, कुठं सांगितलं तुम्हाला? एक वाक्य नीट ऐका. ह्या विश्वात, जगात नाही म्हणत मी, विश्वात, हे बरे विश्वात जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्यात. 1 भजन करा, 2 नीतीने जगा, 3 चांगलं वागा, 4 आईची गायची काळ्या आईची सेवा करा, आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे, वापर चांगला करा. तुम्हाला कोणत्या ग्रंथाने सांगितलं नाही बायको रीतलो वाटलं रामकथेला पडू बसा, हे सांगितलं नाही तुम्हाला. तुम्हाला एकच ओवीच आहे त्याला, आगा कर्मी जे उरावे, कर्म हाच देव आहे. 2 ओव्या झाल्या. पहिली ओवी फेट, अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा देवाचं बस फेट. 2 कर्म हाच देव. बस हे मोकार अंगाला गण सोळा आणि टपुर्या मानेच्या माळा घाला, हे तुमचं तुम्ही पा, तुम्हाला नाही काम. नाही असं उलट ऐकायचं का? आतापर्यंत देव संतांकडे गेलेत, संत देवाकडे आले नाहीत. अभ्यास करा, देव सावता बाबा गेलेत, देव कुर्मादासाकडे गेलेत, आणि देव जणीला दळू लागायला आलेत. उलट ऐकायचं का? अख्खं जग देवाची पूजा करताय, देव तुकोबारायची पूजा करीत होते. देव तुकोबारायची पूजा करीत होते. निळोबारायला विचारा, जया पूजले अदरे पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे. आपण उरफाटा परमार्थ करतो महाराज. नाही, तिसरी ओवी आहे. 2 ओव्या झाल्या. कर्म हाच देव झाल्या. 2 ओव्या. तिसरी ओवी आहे, संपत्ती आली की दया येत नाही. नीट ऐका, संपत्ती आली, मोबाईल बंद करते, संपत्ती आली तर दया येत नाही. नीट ओवी ऐका, संपत्ती आली तर दया येत नाही, दया आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत. पैसा आला, ऊत आला, ऊत आला प्याला. करेक्ट. आता नवरी कोण आहे? बुपाई. नवरा कोण आहे? बस बसलं कीर्तन. काम आता त्यांची आई म्हणजे हिची कोण होईल? सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. वासना सगळ्यांची वासना फिरली. कोण कोणता बाप नाही, कोण कोणता भाऊ नाही. काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, पागल आहे ती, फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बिम हा विषय. तू म्हणतो तिला मला शोधायचं, तुला काय एकट्याला देत? हे प्रेम बिम ही सगळी लबाड आहे. कोण कोणची बायको नाही. खरं सांगा, इंद्रिकडचं वाक्य ऐका बघा, हे वाक्य इंद्रिकडचे. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोक फक्त तुम्हाला वापरून घेणार, सीजन संपल्यावर सोडून देणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 तास पहिलं लोक काल तारीख घेते. लोकांनी हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं, बंद. आता हे 3रं आहे सकाळपासून. जवळ असतं 4थं धरलंच असतं. पोटासाठी करावं लागतं. आणि तुम्हाला एक सांगतो महाराज,
शरीर सुंदर आहे तोवर जग सुंदर आहे. एकदा शरीर थकलं ना जग बुडालं. तुमचं काय मत आहे? जगाला काय घेणं, काय घेणं जगाला? आणि आपली लोक हे नाही होऊ नये. इथं तुम्ही थकले, संपलं सर्व जग. कोण आई, कोण बाप, कोण बहीण, लबाड. बाप मेल्या बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमाने केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. भावाशी न बोलणार आहे इथं चौकी जणी माया पुढे बसले आता नावा सगळं सांगत मोबाईल ते भाऊ आहे. बाप पाया पडतोय, बाई सही कर ग सही कर, भाऊ पाया पडतोय. ती थांब त्यांना विचारते, त्यांना म्हणजे ते बेवड्याला. आणि तो नालायक म्हणतो लावून धर म्हणणार आहे इथंच बसले. पहा काय कोण बहीण आणि कोण का? बहीण काय जीद असते. ज्यांची जमीन रोड मध्ये गेली त्यांना विचारा, पैसे परत गेले पण बहिणीने सह्या केल्या नाही. अशा इथं दोघी जरी बसले नाव सांगून उभा करी. ती बहीण का 22 वर्ष बापाने पोरगी सांभाळली तर पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. रडत नाही, रडत बापाला हाताळले सगळे हप्ते पेड करा. महाराज लोकांना बोलल्यावर राग येतो. लोक फक्त कडक कपडे घालून येतात. महाराज आई बापाचे हाल सध्या इतके का कोणी बोलत नाही. आम्ही बोलतो तर आम्ही तुशी आहे, आरोपी आहे. मी खरं बोलतो तर नाही तर आज अक्षर तुम्हाला सांगतो कडक टोप्या घालायच्या, पांढरी केस काळी करायची, मिशा काढायच्या आणि बारीक ते ब्रँड पिऊन गावात बोंबलं दिलायचं. हायवेची 90 प्यायची. ईश्वरासारखे बाप कोंडून घेतले लोकांनी घरात कोंडून. जर बापाची खोली जर उघडली ना, पहिलं म्हटलं बापाची खोली जर उघडली तर भेटायला गेलेल्या पाहुण्याला उलटी होईल एवढ्या घरी बाप आहे. नाही जाऊ दे ते पोरग पटकन ते मधीच विक्ष बंद जा पटकन. विठाला बापाचे हे आले, नातीला पाहुणे आले तर आजीला शेतात काढून द्यायला ही पोर आहे माणसं. महिला म्हटलं मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. कोणत्या बाईला माझ्या नातीचं वाईट व्हावं असं वाटेल. सत शिकलं खरं सांग वाटत कधी. अरे पण नातीला पाहुणे येणार म्हणून आजीला शेतात पाठवणारी माणसं आहे. का आजी आगाने आहे ना, घरात नको. सांगू तुम्हाला, तिला लुगडं नकोय बाई, तिला पैसे नकोय रे, तिला तुमचं जेवण नकोय. तिने तो मुलगा पाहिला आलेला पाहिला ना, ती म्हणते माझ्या दिदीला पोरगायला जोडा खासे समाधान. आज समाधान आहे. आज कीर्तनात बसलेल्या 25 महिला आशाने केली इथं का स्वतःच्या नातवाला हात लावू शकत नाही. काय आमच्या आयाने पाप केले आम्हाला कळत. आज आज नातवाला हात लावायचा अधिकार आईला नाही. म्हणजे आजीनं काय पाप केलं? पाप केलाय का तिला? पाप. रात्रीचं कालवण सकाळी गरम करून खाणं ही तिची चूक आहे. भजन म्हणालं तर पलटी करून घातली त्या बापाची चूक आहे. विचार करा. अरे तुम्हाला माहित नाही, आजीच्या मांडीवर नातू झोपला ना आणि मांडी जर हल्ली ना तर नातवाला आपाप झोप येते. ती त्या मांडीची टाक. आणि आजीच्या मांडीवर नातू टाकला ना आडवा, ती अख्खी मांडी हलवत नाही, एकच पाय हलते तरी नातू झोपतोय. आणि झोपलेला नातू विठाला
अरे जा ना तुम्हाला विठाल विठाल आजीच्या मांडीवर झोपलेला ना तू कधी उठणार आहे हे आजीला माहित आहे. आणि उठल्या उठल्या त्याला काय लागतं हे आजीला माहित आहे. वासना नावाची सासू, भोपाळी नावाची नवरी, तिचा नवरा करेक्ट सासू वासना. आता त्या सासूचा नवरा हिचा कोण कीर्तन सासरा आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. पार्टी दुबळी वर का नाही कडक पार्टी आहे. नवरा का नवरी भोपाळी, सासू वासना, सासरा दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झाला. दंभ मी नसतो तो कोण वाचे, मी नसतो तो छान कोण म्हणे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते. त्यानं तिसरी केली असती कधी येतो त्याला. माझा पाय लागला, तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना जे कधी कुण आलाय इकडं काय दिवा लावला. आणि सगळ्या लोकांनी बोमाटा केलाय महिलांवर आणणे, महिलांवर आणणे. काही झालं की त्या महिलांचं सरकार त्यांच्या बाजून, कायदा त्यांच्या बाजून. आणि खराच हा सुरुवात झालाय गड्याला आणि किंमत वाढली बाहेरला. काय येण्याचा बाजार झालाय सगळं. इथल्या निम्म्या लोकांना कीर्तन संपल्यावर घरी जाऊ वाटत नाही. निम्म्या आणि यांनी काही बगरे बगरे विठाला विठाला खरे का खोटे बोल. आता सासू आहे गड्यांना आणि वजन आणतात पाया. आणि बायाने आता एक तडाखा उठवलाय तुमच्या माझ्या घरात. तेच काही झालं का मला राहायचं नाही, मला राहायचं नाही. माझी कॅपॅसिटी संपली, मला मोकळं करा. आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आली काय डोंबऱ्याचा खेळ घालू का करू काय. महाराज वागेल सांभाळाय परवडली. एवढे वाईट दिवस आले महाराज. आणि महिलांना स्वातंत्र्य मिळालंय, कायदा सगळं सगळं त्यांच्या बाजूला आहे. आणि त्यांनी एवढंच लावून धरायचं आमच्या वाईट. वाघ होता वाघ, बिबट्या झाला बिबट्या. आणि तुम्ही आपलं तेवढं एखादं वकील पा मला मोकळं करा. अहो महाराज महिला म्हणजे तुम्हाला राग येतो. सासूरवास हा शब्द सुद्धा राहिला नाही. काय सासूरवास आज ईश्वराचं आईनं एकूण एक मुलगा सोडून जगायचं कोणता नाही. काही बोलायची पद्धत राहिलं हे काही पद्धती राहिल्या त्याला तीन रागाचं लुगडं नेसली रात्रीचं काढून सकाळी गरम केलं. काय आईचं पाप आहे. आज जेवण जन्म जात एकुलता एक पोरगा सुद्धा आयुष्य बोलत नाही महाराज. अशी परिस्थिती आहे. काय आईनं आयुष्यात पाप केलं. रात्रीचं काढून सकाळी गरम केलं का ही चूक झाली, चूक झाली. तिने बोलायचं नाही. महाराज एका घरात म्हातारी आणि पूर्ण वायले राहतात महाराज. म्हणजे भीते सासू त्या बाजूला आहे आणि सून. अरे इकडल्या घरात पैसे नाही का त्याने पैसे. अरे आग राव तुझ्या भजाला पैसे त्या घरात आई राहते ना ती आई 4 भाकर चुरून खाते. पण रात्री जर नातू रडला तर आजी चोची बसते. सगळ्या लोकांना एक वाक्य सांगतो. सगळा समाज बाहेरून सुधारलाय, आतून पुरा सडलाय समाज. फक्त लाईट आल्यात, कॉलेज आल्यात, शाळा आल्यात, मोबाईल आले, लॅपटॉप आले, फेसबुक आलंय, येऊन आलंय, इंस्टाग्राम आलंय, लोकांना गाड्या आल्यात, सगळे झालंय. पण आतून लोक पोखरून गेली महाराज. आणि वर गप्पा सुरू झाल्यात. विकास झाला, विकास झाला ना. रेल्वे आली, इंजिन आलं, मेट्रो आली, सगळं आलं, टीव्ही आला, डीव्हीडी आला, प्लेन आलं, सगळं आलं. पण घरांमधल्या वागण्याच्या निवडी पूर्ण संपल्या.
टीव्ही आला का, सगळं झालंय, बदल भरपूर झाले. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मध्ये नानाला इंग्लिश मिडियम आहे, शाळा भरपूर झाल्या, पैसा मोका झालाय. पण ज्यांनी घर उभं केलं त्यांची कदर करणारी माणसं घरात राहिली. बदल झालाय. बदलाच्या बाबतीत आपल्याला मान्यच नाही. 10 मिनिटात माणूस इथून दिल्लीला जाऊ शकतो. दिल्लीतला माणूस काय बोलतो इथं 1 मिनिटात कळतंय. पण एक ओवी संपली, त्याला मला शिवले, गाईचं वाचून केलं, त्यात भुसा मारला आणि गाईनं दूध दिलं, त्यानं बरं ओवी काढली. तिसऱ्या अध्यायात सत्याचा भोगसा काढला, हा दत्तून वाटा मारला. ज्ञानोबा म्हणजे सत्य काढून टाकलं आणि आतमध्ये भुसा मारला. जशी एवढी जी लोक कीर्तनाला आहेत ही फक्त वरून देखली आहे, आतून कहाण आहे. कहाण बहिणीची सुद्धा भावाच्या इष्टीची नजर फिरली, इतकी वाईट वासना झाली बहिणीची. आणि हीच ओवी 16व्या अध्यायाची, हीच ओवी 16व्या अध्यायाची. इथं ओवी अशी 3ऱ्या अध्यायात सत्याचा भोगसा काढला, हा तर पूर्णवटा मारला. आणि हीच ओवी 16व्या अध्यायाची, वासराचा भोगसा केवढ्या गाई पुढे उगाना दूध काढीची ती बुद्धिमंत म्हणा. ज्ञानोबा 16व्या अध्यायात म्हणजे भोत गाई पुढे उभं करून जो माणूस दूध काढतो त्याला बुद्धिमान म्हणावा. का? वासरू खोट आहे पण पानान गाय खरी आहे, जग खोट आहे पण आई वडील संत खरे. हे मित्र मित्र प्रियशी प्रियशी सगळे लबाडे पण आई वडील, हे आई वडील आणि संत खरे. आणि म्हणून तो तंब नावाचा सासरा आहे. नवरी भोपाळे, निर्वास नवरी भोपाळे आहे, नवरा सासू बॅस पीठ बसलं, सासरा तंब. आणि आज सगळ्या लोकांना तंब झाला. चिंचणेवाले ध्यानात ठेवा, एवढा मोठा सप्ताह तुम्ही केलाय, पहिलं कौतुक तुमच्या अख्ख्या गावाचं करा. 25 वर्ष सप्ताह लावून ठेवला आणि मार्गांचं तर पहिलं करावं त्यांच्या मार्गदर्शन. पण माझं एक वाक्य तुम्हाला या वर्षी ऐकावं लागेल सगळ्या पुढाऱ्यांना, गाव पुढाऱ्यांना. वाटलं तर मला परत बोलू नका, माझं काही कुठलं नाही, मी रिटायर मधला माणूस. हे केस कमी आहेत अंगाची, एवढी गाव पाहिजे. मला का लोकांनी मानावा, माझ्या पाया पडावा, मला संपून गेलं माणूस. तुमचा हात फक्त असं होतंय, माझा हात 6 बाजू. 31 वर्ष आपल्यावर गेले. जून महिन्यामध्ये जेव्हा शाळा उघडे तेव्हा गाव पुढाऱ्यांनी मीटिंग घ्यायची आणि शालेय परिसरात विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे असा नियम गावात करायचा. हा नियम सरकारचा नाही, हा नियम गावचा नियम, गावचा. गावाला एकत्र बसायचं. आज शाळेतले मोबाईल जर बंद झाले तर घडणाऱ्या घटनांना 50% कंट्रोल जाग्यावर आहे. बोला तुमचं काय म्हणणं? या पोरी बिरी बिघडायची कारण काय? आणि 12वीच्या पुढची पोरगी बिघडत नाही, 12वीची पुढची पोरगी हुशार असते. पोरगी फापलायला 3च वर्ग आहे, 9वी 10वी आणि 11वी. तिघी जणी ही 9वीला, ही 10वीला आणि 11वी. खरं योग नाही, 9वीला देतो. हा विनोद नाही. तुम्ही 1-2 महिने शाळेतले मोबाईल बंद करून पहा, तुम्हाला फरक जाणवतो का नाही सांगा. आज वाट लागून टाकली अख्ख्या लोकांची वाट. एवढे शिकराला मोबाईल आहे आणि 2.5 वर्षाच्या पोरांना आया मोबाईल खेळायला देतात. 2.5 आणि वरून म्हणती त्याला मोबाईल देणार ना, आता स्वयंपाक होत रडत नाही. तुला सांगा तरी लाज वाटेल. आणि वरून ती म्हणती मा ऐकत नाही. तुझं ऐकत नाही का? तुझं पोरगं ऐकत नाही, ऐकत नाही का? 2.5 वर्षाचं पोरगं ऐकत नाही का तुझं? हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढे नाही. चांगल्या 2-4 कानपट्टी ठेवून दिल्यावर काय करतो पोरगा? भावनापणा झाला. आता जर डॉक्टर आणला ना, डॉक्टर कीर्तन महिला चेक केले ना, 20 बाया येड्याने केले. कशामुळे माहिती का? या मालिकांपायी, या टीव्हीच्या मालिकांनी फार बाया येड्या करून टाकल्या. त्यांना आखरीचा पत्ता नाही. अगं बाई, मालिका काय म्हणते माहिती तुला? सर्व पात्र काल्पनिक आहे.
आणि खरं घडलं तर तो योगायोग आहे. आणि ही बावळाटवानी मालिका पाहती नवऱ्याने शरीर खाऊ. कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता. आज तिथं दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग उद्या तिच्या नवऱ्याला पहिल्या भागाच्या नवऱ्याला काय होईल? तो म्हणला ते मरू दे, हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. हा विरोध नाही, खरं योग 40%. तुम्ही शाळेतले मोबाईल बंद करा, हे विषय संपला. कशाला पाहिजे पोरांना मोबाईल? आता हे मी मोबाईल वापरत नाही. नाही आमची परिस्थिती नाही. मी सगळ्या कीर्तनकारांमधला गरीब कीर्तनकार आहे. मी कधी भारी कपडे घालत नाही, पाहिजे तुम्ही कधी करीत नाही. ती काय गरजच काय. मी मोबाईल वापरत नाही. आपल्याला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही. आपली गाडी पुस्तकं कीर्तन. पुस्तक जर वाचलं नाही तर एवढं पण तुम्हाला सांगू शकत नाही रोज. आणि माझ्या कीर्तनात 2-3 दिवसातून पूर्ण बदलला. तुम्ही कवा ऐका जे सापडले. आता हे मागाशीच ऐकलं, त्याच्यातलं आता इथं नाही. अभ्यासच करायचं नाही म्हणजे मी मोबाईल आणि मोबाईल वापरतच नाही. काय वापरत ज्याला गरज तो येईल आपल्याला. हॅलो कुठे नदी वाई जळवतो येतो तरी आवड. मला आठवण आली, मग वड्याला मारून आठवण आली. भंगार ते मोबाईलवर बोलतच नाही पाहिजे कसं. हॅलो हॅलो हॅलो, अरे बोलत नाही, बंद कर. हॅलो 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 हॅलो. आता इकडं राव. सासरा एकदम काय काळजी करायची नाही. आणि हा जर इंजिनियरवाल्याने शाळेतले मोबाईल बंदचा निर्णय घेतला तर खरा सप्ताह सफल. आणि इंजिनियरवाल्यांना सांगून ठेवतो, पुन्हा वाटतं तर माझं मरेपर्यंत तोंड पाहू नका. पण आपल्याला सत्य करायचे नाही, आपल्याला धर्म शिकवायचा. आणि आपल्याला माणसं वाचवायची नाही, आपल्याला धर्म वाचवायचा. आणि आज संकट माणसावर नाही, आज संकट धर्मावर आहे. तुम्ही मी एकत्र राहिलो तरच धर्म वाचेल. संप्रदायातल्या एकाही माणसानं संप्रदायातल्या दुसऱ्या माणसाला नाव ठेवायचं. गायकानं गायकाला नाव ठेवायचं नाही, पप्पाद्याला नाव ठेवायचं नाही, बाबानं बाबाचं पुतळा करायचं नाही. आपण सगळे एका पांडुरंगाचे लेकर आहे. हा बाबाचा गुरु शिष्य भारी, त्या बाबाचा शिष्य भारी, त्या गुलीपाशी गप्पा. आज आपल्याला धर्मासाठी जर एकत्र आलं नाही तर इंद्रियांचे वाक्य ध्यानात ठेवा, धर्म शिकत राहतात. आणि तो तरुण पोरं ध्यानात ठेवा. तुम्हाला एक वाक्य सांगू जातो पोरांना, सांगू राग येईल बरं तुम्हाला. सांगू राग आला तर चालेल का? तुम्ही शिवी द्याल मला, दिली तरी चालेल. पण एक वाक्य सांगू पोरं तुमच्या पाया पडतो. दंगलीत आणि मोर्चात आणि आंदोलनात पडू नका. नाही अजिबात हा नालायकपणा करू नका. तुमचं काय म्हणतात पोरांना तुम्हाला माहित नाही. हे लोकांच्या पॅनात कॅमेरे. तुम्ही जर टपरी पेटवताना दिसले, पेटवली नाही पण दिसले, तुम्हाला माहिती म्हणून सांगा 10 वर्ष शिक्षा आणि 10 वर्ष त्याला जामीन नाही. आत गेला ना संपला. आणि आतापर्यंत सगळे गरिबांचे आत गेले, मोठ्याचे गेले नाही जाणार. आणि गरिबाची आशेच मिळाल्याशिवाय. त्याच्यापेक्षा पुढचं सांगायचं पोलीस आहे कोणता
कोणतंही काम करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या जर तुमच्या दाखला चुकीचा मिळाला संपला तुमच्या जीवनाचा कार्य. आम्हाला नुसतं बाहेरच्या राज्यात जायचं कीर्तन करायला तर मला 8 महिने लागले कागदपत्र करायला. माझ्या भाऊची लफडे नाही, खरं बोलल्याचे लई लफडे महाराज. आज पुरीला बोलला ना, आज गाड्याला बोलला ना, आज बाईला बोलला. मी निर्लज्ज म्हणून जिवंत नाही तर माझे लई लफडे महाराज. आणि माझा गुन्हा एकच, मी फक्त खरं बोल, नाही तर काही नाही महाराज. तेव्हा पोरांनो याच्यात उतरू नका ना. आता 2 महिन्यापासून असा नियम झालाय, तुम्ही जर टपरी पिटून आत गेले नाही पेटवली तरी टपरी मधल्या मालाची भरपाई तुमच्याकडून करायची. 6 महिने टपरी बंद होती. 3च बिड्याचे मंडळ होते. त्याला 3 लाखाचा दावा लावला, लाख रुपये बिड्याचा मंडळ. आणि हे तुमच्याकडून भरून घ्यायचंय. आणि हे पाया पडून का सांगतो पोरांनो, पोरांनो तुमच्या पाया पडून का सांगतो. शेतकऱ्याच्या पोराला शेतीवर जगणं शक्य नाही, त्यानं पोटाचा प्रश्न सोडवला. गाडी का, कुल्फी का, पाव का, बटारी का, रड्डी का, शेळ्यापाला, भंगार गोळा करा, पंक्चर काढा, पण स्वतःच्या पोटाचा प्रश्न सोडवा. तुमचं काय या उसावर, तुरीवर, कपाशीवर, सोयाबीनवर कधी शेतकरी सुखी होणार नाही. 700 रुपये कांदा झालाय आज. किती? 700. आणि कांदा काढायला 15,000 रुपये एकर आहे. जागेवा. एवढं जर केलं तरच चिंतनेचा सप्ताह सफल झाला. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले, 10% पोरं शेअर मार्केटने गेले. भिकारी झाली होतं, भिकारी. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगून टाकतो, सांगू पुढे सांगू. 100 पोरांमध्ये 93 पोरं जाऊ देतात. 100 पोरांमध्ये 93. बोला तुमचं काय मत. खरं आहे का खोटे? 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. गेला मुलगा. आम्ही बोललो का आमची क्लिप, आम्ही बोललो का आमच्या बातम्या, आम्ही बोललो का आमच्या उघडा. ज्या बापाचा मुलगा गेला त्या बापाने आयुष्यात कमावला काय? बोला. गाड्या घेऊ शकता, बंगले बांधू शकता, जमिनी घेऊ शकता, जाबी टाकू शकता, पंप टाकू शकता. एका चांगल्या पोराचा बाप होऊ शकत नाही तुम्ही. एक पोराला जन्म द्याल चांगला देऊ शकत नाही तुम्ही. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. हो, मुलगा गेला. प्रेताजवळ बाप रडतोय. सगळा महिला मंडळ मला आईचा मुलगा गेल्यावर आईला जगायचं कसं? का जगायचं का? मुलगा जिवंत नाही, मुलगा गेला. आई त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडते रे, डोकं ठेवून रडते. काय पाप केला आई बापाने मला सांगा. बापाची चूक काय? या 4 वर्षात महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लहान पोरं उड्या आणतात, उड्या आणतात, उड्या. काय माहीत त्याला माझा पाप केलाय, काय माहीत त्याला माझी आई विधवा झाली, काय काय माहीत त्याला. ते पोरग आईला विचारत, आई माझ्या बाबाला लोक का गोळ घालतात? आई सांग का, सांग आई सांग. आणि तेच प्रेत रस्त्याला घेऊन जाताना पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं लोकांनी सांग. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटला माझा बाप, आई पेटला माझा बाप,
पेटवलं ग आई, माझा बाप पेटवला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय तुझा बाबा, तुला बाबा नाहीये. ते पोरग घरी येत ना आईला म्हणत आई मेलाय धाडकन आईला चक्कर येते. या 4 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहे. या 4 वर्षात स्तनातली दूध देणारी पोरं बापाच्या दाव्याला आहे. या 4 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहे. आणि याला फक्त 3च कारण आहेत. 1 दारू, 2 जुगार आणि 3 मोबाईलचा गैरवापर. कसायला गाय देणं आणि दारुल्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. इतकी नालायक आवलत आहे बेवड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत, भांडे विकून. लुगडे विकले हा नालायकांनी बायकांचे लुगडे. दळायला गेला दळणच शिकलं दळण. सरकार कधीच दारू बंद करू शकत नाही. ते उलट दारूवर बोलणारा हात ठेवू शकतात, पण दारूबंदी सरकार करू शकत नाही. चिमुरडी पोरं आई बाबांची दारुड्याची पोरं ना महाराज, त्यांना परीक्षा संपून मामाच्या घरी जायला आनंद वाटतो. मामीनं काम सांगितलं ना चालेल, मामीनं भांडे घासायला सांगितले ना तरी मला चालते, पण मी कचकचीतून माझ्या मामाच्या घरी निघताना अर्धी भाकर तरी खाली. महिला म्हणतात मोठी बहीण आहे, मोठी बहीण आहे, लहाना भाऊ आहे. मोठी बहीण 5वी वर्षाची आहे आणि लहाना भाऊ 5वीला, बहीण 5वीला आहे आणि भाऊ 3रीला आहे. सगळ्या महिला उत्तर द्या. शाळेतून आहे येताना बहीण भाऊ गप्पा मारित येतात की नाही? त्या गप्पा कोणाच्या? बहिणीच्या. आणि काय सुंदर गप्पा असतात बहिणी भावाच्या. वा वा वा. आज अभ्यास करायचा बरं का, हल्लं बरं का सरांनी मला लई द्यायला सांगितलं मला. कोणाच्या गप्पा आहे? बहीण आणि भाऊ. तुझी बहीण काय म्हणते माहिती का? मला एक आकृती काढून देशी का? घरी गेलो तो म्हणला देईन भाऊ, पण माझा निबंध द्यावा लागत. तू माझा निबंध ले, मी तुझी आकृती काढली आणि झाली मारामारी. बरे बहिणीची भावाची मारामारी अशी असते 2 मिनिटात मारामारी. रात्री झोपताना आईचं तोंड माझ्याकडे पाहिजे, झाली मारामारी. माझा टावेल काढून घेतला, झाली मारामारी. बरं मारामारी अशी राहते त्याची पाठ तिचा बुक्का. त्यानं नुसते बुक्के खायचे, बुक्के. त्यानं रमायचं नाही. आणि त्यानं जर इच्छा एखादी ठेवून दिली काही ना घर डोक्यावर घ्यायचं आणि सांगा सगळ्या पोरी आता भावाची मारामारी झाली. भाऊ शेवटी गटाळा मार खायला. मग भावाकडे आयडिया आहे, केस धरायचे. खरंय का खोटं आहे बघा. आणि केस धरले ना मग हिनं काय म्हणायचं तुला बहिणीने सोडलं केस सोडीन काय बघ. खरंय का खोटं? बरं पाया पडले ना मन आता परत मारणार नाही. मन बरं भाऊ नाही मारणार, केस सोड. सगळ्या पोरी उतरल्या, केस सोडलं भाऊ थांबवतो का पळून जात पळून जात. पुन्हा ऐकलं. आता खरं बोला सगळ्या पोरी आई कोणची बाजू? आई काय म्हणते माहिती तुम्हाला? एवढी मोठी टोणगी झाली त्याला मारती सोड. काय आनंद आहे, काय आनंद, याला वर्णनच नाही एवढा आनंद आहे. तो कोणाचा आहे? बहीण आली, भाऊ आली शेतातून, दप्तर एकमेकाच्या हातात, वट्यावर आई आई. आता आई पाहिलं पोरांची चालण्याचं भीड वाढत कमी होत. गेले आईला असा गाल वाढला, टपकन मोका घेतला. आई मला काय आज आम्ही काम करणार नाही का? आम्हाला लिहायला सांगितलं, अभ्यास सांगितला आहे, मला आकृत्या करायच्या आहे. काढा ना बाबा, बसा. 5वीची पोरगी काय म्हणते माहिती आहे? आई अभ्यास करायचा आहे का मला? पण भूक लागली आहे. बाळा बसा. टोपलं घेतलं, टोपल्यात एक भाकर होती ज्वारीची, कालवणात चोरली आणि दोघांनी काला करून खाला. 5वीची पोरगी आईला काय म्हणते माहिती? आई तू 2-3 घास खाय. कारण माहिती का काय? शाळेत जाताना पोरीनं पाहिलं होतं
टोपल्यात भाकर शिल्लक एकच होती आणि ती भाकर आल्यावर सुद्धा तशी याचा अर्थ माझ्या आईने भाकर खाली आई खाई आई म्हणते मी संध्याकाळी जेवण पाचवीची पोरगी म्हणते आई तू जेव आई जेव माझा बाप दारू घेऊन आला की तुला रोज मारतो आई जेव तुला जेवण नाही देणार जेव दोघे जण जेवले न्यायला बसले आणि दावड्याचा आवाज आला तिसरी तर पोरग बहिणीच्या कुशीत घुसलं आता ती त्याची बहीण नाहीये ती त्याची आई आहे मिठी मारली दारुड्याचं घाबरलेलं पोरग झोपी गेलं आणि दारुड्यानं घरात येऊन 2-4 शिव्या दिल्या बायकोच्या पाठीत लाद घातली पाचवीची पोरगी बरोक्यावर गोंधळी घेते अरे बघा बाप माझ्या आईला कसं मारतो हे पाचवीची पोरगी पाहते बाप आईला शिवी दिली का ती गोंधळीमध्ये लढते आणि बाप आईला मारतो तेव्हा ती भावाला कुशीत घेऊन झोपते ही मी मालिका सांगत नाही ही कीर्तनात बसलेल्या 80% दारुड्यांच्या घरात आणि त्या नावाच्या सासऱ्याला 4 पोरी आहेत आता हे 4 पोरी आता पटापटा बोला नवरी बस फिट बसलं कीर्तन नवरा का सासू वासना सासरा डंब सासऱ्याला पोरी 4 आता त्या 4 कोण झाल्या नंदा नंदांची नावं ऐका आशा ईशा कृष्णा आणि कल्पना या झाल्या 4 नंदा आता ह्या नंदांना 6 भाऊ आहे आता फास्ट मध्ये बोला बरं नवरी नवरा सासू वासना सासरा डंब पोरी 4 आणि पोरं 6 म्हणजे 3 किती झाले 6 3 आणि 4 नंदा आणि त्या गावात ही पोरगी नांदली आणि गावात बसला सप्ता तिचा बाप तिला आणायला गेला तर इकडे किती नाही आपल्याला जायचं ती गेली जावई बुवा मुलगी पाठवा मामा आपलं काय चालत आहे मी 9वी पासून तुमच्या पुढच्या शब्दाच्या पुढे येईन बाई येईन बाई येईन बाई पोरगी पाठवा काय येई बा दारातली कुत्री घरातली मी सारखी ती वड्यावर मुखती आणि मी घरात मुखते तिचंही कोणी ऐकत नाही याई बा मुलगी पाठवा मी तर वांग्यात नाही बाप गेला आणि खरं सांगतो पोरगी मुलगी मला आहे पोरगी सगळं सण करू शकते बापाबद्दल बोललं सत्य नाही तिला ते जमणार ती पळून जरी गेली तरी नाही आणि पोरीला बापाचा झाला अपमान पोरगीला पाठवलं नाही पोरगी काय म्हणजे माहिती का बाबा डोळ्यात पाहिजे पुसा माझ्या दारात येऊन तुम्ही रडले ना मला पाठवलं नाही म्हणून रडले ना याला मी जबाबदार नाही तुम्ही जबाबदार आहे तुम्ही तर मला एवढ्या सुंदर शरीरात काम नावाचा नवरा करून दिला नसता तर तुमच्यावर ही वेळच आली नसते
नामा कामावली पाचारिता बाबा मी एक आयडिया करणार आहे तुमचा झालाय माझ्या दारात येऊन अपमान कोण म्हणली पोरी आता मी त्या अपमानाचा बदला घेणार का ग बाई तू काय करशील काय करेल काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवे वासना नावाची सासू मी नामात तल्लीन करून दे आणि टंब नावाचा सासरा मी घराच्या बाहेर काढून दे आणि चार ज्या नंदा आहेत ना कुठं त्यांचं पहिलं लग्न करून त्यांना लग्न करून दे म्हणला नंदांना आणि 6 दिव्यांना मी वाईद काढून दे किती जण नवरा गुतला भजना सासू गुतली नामा सासरा दिला बाहेर काढून नंदा गेल्या लग्न करून आणि तीर निघाले वाईले मी एकटी राहिले ना बाबा सांगू आता एकटी राहिले हृदयात देवाला साठव आणि साठवल्यानंतर बाबा मी असं भजन केलं की योग्याला सत्याला टप्याला दिसला नाही तो पाहिला जसा योगिया
टप्प्याला ओळखू आला नाही आणि कधी भेटला पण म्या पाहिला पण शब्द अभंगात असा आलाय साजरी आणि महिला पुरुषांनी देणार ठेवा वारकरीने सुद्धा ज्ञानोबराच्या अभंगामध्ये स्त्रीलिंगी शब्द आला का तो बुद्धीसाठी असतो रूप पाहता लोचनी सुख झाले हो देखिला 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 माय देवांचा देव इथं घोटाळा आलाय योगिया दुर्लभ टोम्या देखिला गाजली हे माय हे बुद्धी माते योग्याला जप्याला दिसणार नाही तो मी पाहिला आणि पाहता पाहता काय झालं पाहता पाहता मला आणि पाहता पुढे धरी माझा पाहिला कोण देखिला वाले मला खरं सांगा तुम्हाला बसायचं का वरे 11:30 वाजले आज काय घरी बिघडा द्यायचं नाही तुम्हाला असं वाटतं कीर्तन एकच तास झालं असाच पठाळ होतो माझ्या कीर्तनाचा हात घडवतो का लोकांना वाटतं म्हणजे आता सुरू झालं तुम्हाला भानच राहत नाही आपण कसं बसलोय काय ही कीर्तनं थोडी जमतात पण ती काळाची व्यासपीठ चालकांचं पहिलं कौतुक करा 25 वर्ष महाराजांचं कौतुक आणि ही माती पवित्र आहे ह्या